श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 2, सापडला मार्ग स्वानंदाचा, याचा भाग 2. स्वामी सर्वार्थानी तत्वज्ञानी, तपोनिधी, योगी, धर्मरक्षक होते. धर्मविकास त्यांनी केला. स्वामींच्या एका कृपेनं किंवा स्वामींच्या एका विचारानं आपलं सगळं अंतरंग आपोआप उजळून जाण्याची शक्यता आहे. जरी एक विचार मनात अंतःकरणात रुजला तरीसुद्धा. संपूर्ण संजीवनी गाथा कळली आणि आचरणात आणली तर मग काय बघायलाच नको. तुम्ही स्वामीच व्हाल. पण एक जरी अभंग आपल्या अंतःकरणामध्ये असा कोरल्यासारखा दृढ झाला तर आपल्या अंतरंग साधनेला सुरुवात होईल. नेहमी साधनेचे 2 प्रकार सांगितले जातात. एक बहिरंग साधना आणि दुसरी अंतरंग साधना. कपडे कसे घालावेत, टिळे, टोपी, माळा कुठल्या घालाव्यात, रंग कुठला वापरावा, गंध लावावं की भस्म लावावं, ही सगळी झाली बहिरंग साधना. अंतरंग साधने करावी परमार्था, त्या गावी सर्वथा बहिरंग. एकनाथांचा आदेश आहे, साधना करायचीच असेल तर अंतरंग साधना करा. आणि ही अंतरंग साधना म्हणजे तरी नेमकं काय करायचं, त्यातलं एक सूत्र या अभंगाच्या निमित्तानं आज आपण चिंतनाला घेऊया. संजीवनी गाथेतला 4था अभंग आहे. अत्यंत प्रसिद्ध आहे. अनेकांनी त्यावर चिंतन केलं आहे, प्रवचनं केली आहेत. आजच्या सत्संगाच्या निमित्तानं स्वामींच्या अंतरंगात आपण शिरायचा प्रयत्न करूया. स्वामी आपल्याला सांगताहेत, निर्भय निश्चिंत निवांत निरार्त, रतलेसे चित्त हरिपायी. सांडिला संसार व्हावया उद्धार, केली सारासार विचारणा. हरिकृपाबळे लाधला सत्संग, सापडला मार्ग स्वानंदाचा. स्वामी म्हणे मज आकळले गूज, देखिले सहज आत्मरूप. स्वामींना आत्मस्वरूपाची प्राप्ती कशी झाली, स्वरूपाची प्राप्ती कशी झाली, यावरच्या 3 कडव्यांचा योग्य असा विचार जर आपण केला तर आपल्यालाही त्या रस्त्यानं, त्या वाटेनं जाता येण्याची शक्यता आहे. एरवी परमार्थ तरी आपण कशाकरता करायला निघतो आहोत? परमसुखाची प्राप्ती व्हावी, ब्रह्मानंदाची ओळख व्हावी, जन्मास आल्याचं सार्थक व्हावं, आपण अगदी कृतार्थ झालो, कृतकृत्य झालो, अशा समाधानाचा लाभ आपल्याला व्हावा म्हणून परमार्थाच्या वाटेला यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. संसार प्रपंच चाललेला आहे, तो अधिक चांगला चालावा याकरता परमार्थ वापरायचा नाही. परमार्थ हे साधन नव्हे, परमार्थ हे साध्य आहे. हा सिद्धांत लक्षात ठेवायचा. संसार प्रपंच जसा व्हायचा तसा आणि तसाच होत असतो. अगदी देव जरी तुमचा प्रारब्ध बदलायला या जन्मामध्ये आला तरी ते बदलत नाही. विधिलिखित हे अटळ आहे. जे आणि जसं तुमच्या प्राक्तनात लिहिलेलं आहे तसाच मार्ग तुम्हाला आक्रमायला लागणार. ज्या साधकांची पूर्वपुण्याई फार मोठी असते त्या लोकांच्या बाबतीमध्ये असं होतं. प्रपंचामध्ये देह घेऊन ते जन्माला येतात, पण येता क्षणीच या संसार प्रपंचाचा सुखाचा वैयर्थ त्यांना समजतो. त्यामधून बाहेर पडायचाच ते प्रयत्न करतात. आज एवढंच. यानंतरचा भाग आपण नंतर ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.